दरम्यान या सगळ्या प्रकारावर आगार प्रमुखांची आपण प्रतिक्रिया एकदा ऐकूयात. मॅडम नाही येतात, मी स्थानक प्रमुख आहे. सर आम्ही पोलीस स्टेशनला निघालोच आहे की आम्हाला ही बातमीची माहिती मिळाली तर पूर्ण नाही मिळालेली. पोलिसांकडून अजून पूर्ण माहिती मिळेल तर आम्ही सांगू. बरं काय कारण पहाटेच्या 5:30 वाजताची घटना आहे आणि या सगळ्या घटनेसंदर्भात एसटी कर्मचारी किंवा अधिकारीच अनभिज्ञ आहेत की काय झालंय, मी स्वतः काल रजेवर सुट्टीवर होते, माझी आठवडा सुट्टी होती. मी आज आले, मला माहिती मिळाली, मला पोलिसांनी बोलवलेलंच आहे तिकडे. मी तिकडे निघाली. आता काय झाली ती बातमी तुम्हाला मी नंतर सांगेन. नाही आपण या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा स्वारगेट बस स्थानक आहेत, त्याची काही तपासणी केली का, काय बघितलं का, काय त्याची काही चौकशी केली का? सर चालू आहे, कारवाई चालू आहे, आम्ही पाहतोय सगळं. आता तुम्हाला उगाच काहीतरी सांगण्यात अर्थ नाही ना, सांगतो आम्ही. साधारणतः काय नेमकी माहिती तुमच्यापर्यंत आतापर्यंत काय कसं आहे माहितीये का, घटनेची माहिती काय आहे? घटनेची माहिती काय झालंय हे नेमकं नाहीच अजून उघड झालेलं. मी पोलिसांनाच जाऊन भेटणार आहे आता. पहिल्यांदा निघालीच मी तिकडे. अच्छा. आणि ज्या काही आगार प्रमुख व्यवस्थापक आहेत पल्लवी विलास पाटील, ह्या नेमक्या काय रजेवरती आहेत? कधीपासून रजेवर? नाही रजेवर नाही आहेत त्या. तसं त्या हे आज सुट्टी असते त्यांचीला. त्याच्यामुळे ते आज आल्या नाही. ओके बरं, तुम्ही आता ते प्रभारी म्हणून प्रभारी असं वगैरे काही नाही. मी स्थानक प्रमुख आहे. मी स्थानकाचं पाहत असते सगळी माहिती. मला ही बातमी आल्यानंतर कळाली. मी आता पोलीस स्टेशनला चाललो. तुमचं नाव काय? मोहिनी ढेरे. मोहिनी ढेरे आहेत या आगार व्यवस्थापक आहेत. त्या सध्या पल्लवी विलास पाटील या रजेवरती आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या आता ते सगळं कार्यभार बघतायत आणि ते आता पोलीस स्टेशनला पोहोचतायत या सगळ्या घटनेची माहिती घेण्यासाठी. आणि त्यानंतर पुढचं नेमकी काय कारवाई करायची किंवा पोलिसांना काय माहिती अधिक माहिती लागते ती देण्यासाठी आता त्या ज्या पर्यायी दुसऱ्या ज्या मॅडम आहेत त्या आता स्वारगेट पोलीस स्टेशनला पोहोचणार आहेत. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.